पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जनता हायस्कूल इथं भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळ्यात यशाचा जल्लोष, जतीन बोरसे यांना एक्सलंट टीचर अवॉर्ड। शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे नवी मुंबई येथील भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्राद्वारे संचलित राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा यशस्वीरित्या पार पडली। विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी या उद्देशाने गेल्या 6 वर्षांपासून उपक्रमशील भूगोल शिक्षक जतीन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा नियमितपणे राबवण्यात येत आहे। यावर्षी परीक्षेसाठी एकूण 182 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 4 विद्यार्थी बक्षिसाचा मानकरी ठरले असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी दीपक सोनवणे, केंद्र प्रमुख कैलाश शिंदे, प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील, वरिष्ठ शिक्षक SK जाधव, DS सोनवणे, SA पाटील तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। प्रथम क्रमांक मयूर राजेंद्र पाटील, गोल्ड मेडल व सन्मानपत्र। द्वितीय क्रमांक युग मनोज वाणी, सिल्वर मेडल व सन्मानपत्र। तृतीय क्रमांक चेतना प्रवीण मराठे व जयेश सुनील सैंदाने, कांस्य पदक व सन्मानपत्र। उपक्रमशील शिक्षकांचा गौरव शाळेतील भूगोल शिक्षक जतीन बोरसे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेबद्दल ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। याशिवाय जळगाव इथं आयोजित कार्यक्रमात किशोरी शहाणे, स्मिता वाघ आणि किशोर पाटील यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, एक्सलंट टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आला। या पार्श्वभूमीवर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे गट शिक्षण अधिकारी दीपक सोनवणे, केंद्र प्रमुख कैलाश शिंदे, प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाला असून कार्यक्रमात बोलताना गट शिक्षण अधिकारी दीपक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत त्यांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या। सदर परीक्षेचं कामकाज उपशिक्षक DS सोनवणे व पर्यवेक्षकचे नियोजन RU पाकळे तसेच उपशिक्षिका PU पवार यांनी पाहिले। सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक SA पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन AT पाटील यांनी मानले। या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, अभ्यासाची आवड आणि शिक्षक विद्यार्थी नात्याची सकारात्मक प्रेरणा अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आले। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। चांगल्या उपक्रमात उपस्थित राहता आलं, मला तुमच्या सगळ्यांचा गौरव करण्याची संधी मला मिळाली आणि या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलं, पहिला 1, 2, 3 क्रमांकाने उत्तीर्ण झाले, मोठ्या प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांनी 198 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांचा आणि विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचं मी सगळ्यांचं आमच्या शिक्षण विभाग पंचायत शिंदखेड्याच्या वतीनं सगळ्यांचं अभिनंदन करतो। असंच यश आणि असंच सुयश भविष्यात तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, विज्ञान प्रदर्शन असेल, चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा अन्य कुठल्या स्पर्धा असतील, या परीक्षेमध्ये स्पर्धामध्ये सहभाग घ्यायचा आणि यश संपादन करायचं आहे। परीक्षे पे चर्चा नावाचा अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम माननीय पंतप्रधान मोदींनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या परीक्षेच्या चर्चा कार्यक्रमात 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्याचा अप्रोच व्हायचंय, ती लिंक भरायची। तुमच्या वडिलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि हा उपयुक्त कार्यक्रम म्हणजे परीक्षेला जाताना कसं जायचं, परीक्षेला जाताना घाबरायचं नाही, काय खबरदारी घ्यायची, उपाय काय असणार आहे, परीक्षेला जाताना अभ्यास कसा करायचा, याचं सविस्तर मार्गदर्शन या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमात मिळणार आहे। आणि म्हणून सर्वांनी त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं, घरी जाऊन आपण त्या परीक्षेचा चर्चा कार्यक्रम बघायचा आणि त्याप्रमाणे त्या सूचनांची अंमलबजावणी करायची, असं अभिप्रेत आपल्याला सर्वांना आहे। ही शाळा, याचं नावच जनता आहे, जनता म्हणजे आम पब्लिक, तर असं जनतेचं आपलं सगळं हे माहेरघर आपलं हे, आणि सोबतच गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिराची सोबतची साथ। 26 जानेवारीला सामूहिक कवायतीचा संचलनाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। माननीय शिक्षण मंत्री महोदयाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला होणार आहे। म्हणून मी विनंती करेल, आपल्या शाळेचं पटांगणही मोठं आहे, विद्यार्थी संख्या भरपूर आहे,
प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा दोघांनी मिळून 26 जानेवारीला संगीतमय कवायत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण घ्यावी, त्याचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करावेत, जेणेकरून आपल्या शाळेचाही सहभाग या राज्यस्तरावर दिसेल आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला जनता हायस्कूल विद्यालयाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी झळकेल. अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना सुयश चिंतितो, या संस्थेचा भरभराटीला सुयश चिंतितो आणि माझ्याकडून सुद्धा थांबवतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.